मित्रांनो, नेहमीप्रमाणेच आजही आम्ही असल्या थंडीमध्ये पोहण्याकरता काळे फार्म हाऊस आणि हे चालले बघा आयशा मस्त कोचिंग क्लासेस, शारदा कोचिंग क्लासेस, शिवाजी नारायण वराड सर यांनी हा ढंपू मारलेला आहे आणि पाणी अतिशय उंच आलेलं आहे. आणि नेहमीप्रमाणेच बघा आमचे फार्म हाऊसचे मालक स्वपन अण्णा काळे आपल्याला हात दाखवत आहेत. एक उडी मारून ते आलेले आहेत खाली. आणि अरे बापरे, आज आमच्या मित्रांनी हेड अँड शोल्डर नावाची शॅम्पूची पुडी स्वतःसाठी आणलेली आहे त्यांनी. कारण ते म्हणतात की चिक शॅम्पूमध्ये अंड वापरलं जातं. अरे बापरे, घातला ताळा आला नाही येऊन बुडू ऐशा बघा कशी मजा असते आहे का चोरोमोर. डॉक्टर साहेबांनी आपल्या शिवाजी वराड सरांना खाली पाण्यात दाबलं आणि शिवाजी वराड सरांनी आपले मास्तर भरत यादव यांना पाण्यामध्ये घातलं होतं. आणि हे इकडं वचेष्ट नाना आणि आमचे ताते आता सज्ज झालेले आहेत पाहुण्यासाठी. हे ताते मारायला लागले उडी. अरे बापरे, पाहिजे तसा ढंपू साधलेला नाही. आणि सगळे बऱ्यापैकी पाहायला आलेले आहेत. आज आमचे नवीन मित्र शहादेव हे पाहुण्याकरता आलेले आहेत. यांना पाहायला येत नाही, पण आम्ही त्यांना पाहुण्याचा म्हणजे प्रयत्न शिकवण्याचा करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आमच्या पाचेगाव पाडेसिंगी सर्कलमध्ये ह्यांच्याशिवाय लग्न कार्य, मुंजी, लग्नाचे रिसेप्शन हे मोठे व्हिडिओकार आहेत. म्हणजे फोटोग्राफी आहे, मोठमोठे कॅमेरे आहेत त्यांच्याकडे. हां, लाईव्ह स्क्रीन आहे यांच्याकडे. आणि ते आज आमच्या फार्म हाऊसला भेट द्यायला आलेले आहेत. आणि त्यांची इच्छा अशी जागृत झाली आहे सगळ्यांना पाहुण्याचं बघून की मला पण पोहायला येत नाही. तुम्ही बऱ्याच लोकांना आजपर्यंत पोहायला शिकवलं. कमीत कमी 100-150 पोरं ह्या विहिरीमध्ये आम्ही पोहण्याचे शिकवले आहेत. म्हणून आज शहादेव सर पण इकडे आलेले आहेत. आणि त्यांना आम्ही आता कॅन बघतो आहोत. इकडे सध्या पोरांनी कॅन कुठेतरी टाकलेले आहेत. तिकडे एक कॅन आहे, त्याला दावं बांधून आणि ह्यांच्या कमरेला दावे बांधून ह्यांना आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर नेक्स्ट टाईमचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच दाखवून. तोपर्यंत बघा काळे फार्म हाऊस हे. आणि अजून काय सूर्य उगलेला नाही आहे. हां, हे थोडं थोडं आता सूर्य उगायचे लक्षण दिसायला लागलेलं आहे. अण्णांनी मस्त गहू केलेला आहे. एक 2-4-8 दिवसात आम्ही गव्हाचा हुरडा पण खाणार आहोत. हे गहू आलेला आहे आता, बाहेर ओंबी फेकलेली आहे गव्हानी. आणि 8 दिवसानंतर हे हुरडा खाण्याच्या मोसममध्ये गहू आलेला आहे. एक 8 दिवसाने आम्ही गव्हाचा हुरडा पण खाऊ. तोपर्यंत तुम्ही बघत राहा आपलं चॅनल. संतोष कजबे स्वतः आलेले आहेत लाईव्ह. आणि आज आम्ही पोहण्यासाठी सज्ज आहोत. चाललो आहे मी पण पोहायला. लवकरच भेटू दुसरा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू आणि नमस्कार.